नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधी दाखवणार आहे. विधिवत लक्ष्मीपूजन कसे करावे, त्यानंतर सोपी पूजा मांडणी कशी करावी आणि पूजा मांडणी दाखवत असताना तुम्हाला काय काय साहित्य लक्ष्मीपूजनासाठी लागतं तर ते सुद्धा समजून जाईल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्ष्मीपूजन यंदा कधी व कसं करायचं किंवा शुभ मुहूर्त काय आहे तर हे सुद्धा सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मीपूजनाची मांडणी ही खूप मोठी असते, तर त्यामुळे खालीच लाल वस्त्र अंथरून मांडणी करावी किंवा पाट किंवा चौरंग घ्यावे आणि त्यावर लाल वस्त्र अंथरावे. त्यानंतर इथे पाटावर लाल वस्त्र अंथरून थोड्या अक्षता ठेवून त्यावर मी लक्ष्मीमातेचा फोटो आणि बाजूला कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे लक्ष्मीमातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती घ्या. नंतर गजलक्ष्मी इथे ठेवलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे जे हत्ती होते तर ते ठेवलेले आहे. नंतर इथे बाजूला लक्ष्मीमातेला अतिशय प्रिय असणाऱ्या कवड्यांची स्थापना केलेली आहे. नंतर इथे हळदी कुंकवाचा करंडा ठेवलेला आहे. नंतर डाव्या बाजूला घंटा ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे घंटा आणि शंख सुद्धा असेल तर शंख तुम्ही उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि घंटा ही डाव्या बाजूला ठेवली जाते. त्यानंतर इथे बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि लक्ष्मीमातेच्या उजव्या बाजूला कळस स्थापन करायचा आहे. तर कळस स्थापन करण्यासाठी इथे तांदूळाची रास ठेवलेली आहे, त्यावर तांब्या घेतलेला आहे. स्वस्तिक काढायचं आहे तांब्यावर. त्यामध्ये पाणी, अक्षता, फुलं, हळद, कुंकू, 1 रुपयाचे नाणं, सुपारी आणि 5 किंवा 7 आंब्याचे पाने किंवा डहाळ टाकायचं आहे. त्यानंतर बाजूला इथे कोरी वही घेतलेली आहे. कोऱ्या वहीवर तुम्ही सरस्वती चिन्ह किंवा शुभ लाभ कुंकवाने काढू शकतात. नंतर इथे काही ठेवलेले आहे, दिव्यांची सजावट केलेली आहे. नंतर इथे बाजूला केरसुनी किंवा झाडू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये या 5 बोळक्यांना खूप महत्त्व असतं. तर तुम्ही 5 किंवा 7 बोळके ठेवायचे आहेत मातीचे आणि त्यामध्ये वेगवेगळे 5 किंवा 7 धान्य भरायचे आहे. आणि इथे बघा जे काही विड्याची पानं ठेवलेली आहेत मागे, म्हणजे लक्ष्मीमातेच्या फोटो समोरच मी 2 विड्याची पानं ठेवली आहेत. तर तिथे गणपती बाप्पांची एका पानावर स्थापना होईल आणि दुसऱ्या पानावर कुबेर भगवानाची स्थापना होईल. त्यानंतर इथे आपल्याकडे जे काही धन, सोनं, पैसा असतील तर ते सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवायचे आहेत. नंतर या दिवशी आपण दिवाळीमध्ये जो काही फराळ केला असेल तर तो ठेवायचा आहे, मिठाई ठेवायची आहे. नंतर फळांचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. त्याच्यानंतर या दिवशी बत्तासे लायांना खूप महत्त्व असतं, तर बत्तासे लाया ठेवायच्या आहे नैवेद्यामध्ये. नंतर खोबऱ्याची वाटी त्यामध्ये बत्तास्यांनी लाया ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे मी सुटसुटीत अशी मांडणी आधी करून घेतली आहे पूजेची. आणि त्यानंतर आता लक्ष्मीपूजन किंवा पूजा कशी करायची ते बघूया. सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे. तर डाव्या हातातून उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः म्हणून पाणी प्यायचं आहे. दुसऱ्यांदा पाणी हातात घ्यायचं आहे. ओम माधवाय नमः पाणी प्यायचं आहे. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे आणि ओम विष्णवे नमः पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमः असे म्हणून पाणी सोडायचं आहे. तर अशी आचमन क्रिया आपल्याला 2दा करायची आहे. आचमन झाल्यानंतर आपल्याला गणेश पूजन करायचं आहे. तर एका छोट्या तांब्यात मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि गणपती बाप्पांना आपण पाण्याने अभिषेक करणार आहोत. आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने. गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कापडाने स्वच्छ पुसून आपण आता इथे 2 विड्याची पाने ठेवलेली आहेत जोडपान. तर त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. आणि गणपती बाप्पांना इथे हळद, कुंकू, अक्षता, चंदन अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना प्रिय असणारे दूर्वा, जास्वंदाचे फूल असेल तर ते अर्पण करा. फुलं अर्पण करायचे आहेत. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र म्हणत सर्वप्रथम आपण गणेश पूजन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण कुबेर पूजन करणार आहोत. तर इथे माझ्याकडे कुबेर भगवानांचा फोटो किंवा मूर्ती नाही, तर त्यामुळे मी इथे सुपारी स्थापन करणार आहे. तर कुबेर भगवानांनाही आपण पाण्याने अभिषेक करून ओम कुबेराय नमः असा मंत्र म्हणत पाण्याने आधी अभिषेक करून इथे दुसऱ्या विड्याच्या जोडपानावर कुबेर भगवानांची तांदूळ थोडेसे अक्षता ठेवून स्थापना करून घेतलेली आहे. आणि कुबेर भगवानांनाही हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत. आणि ओम कुबेराय नमः असा मंत्र म्हणत
भगवान कुबेरांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण पूजेमध्ये जे काही दिवे किंवा समई ठेवलेली असेल, मांडलेली असेल, तर त्यांची दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करत आहोत, तर दिव्यांची पूजा करत असताना आपण शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीप ज्योती नमोस्तुते असा मंत्र म्हणून आपण दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे किंवा समईंची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण घंटेची पूजा करून घेऊया। तर घंटी किंवा शंख असेल तर शंखाची पूजा करून घ्यायची आहे। तर घंटेची पूजा करण्याआधी आपल्याला घंटी थोडीशी वाजवून घ्यायची आहे। त्यानंतर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर घंटेची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर घंटीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत। पण मी इथे विसरली होती, तर त्यामुळे मी घंटेच्या आधीच पूजा करून घेतली। पण अशा प्रकारे आपल्याला घंटेची आणि शंखाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर घंटी आणि शंखाची पूजा झाल्यानंतर आता इथे मी कुलदेवी, त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करून घेणार आहे। तर कुलदेवीला ही हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर लक्ष्मी मातेची ही पूजा करून घेणार आहे। हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला श्री सुक्तम, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, हे सर्व मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत। आणि त्यानंतर पूजेच्या आधी बघा दाराबाहेर छान अशी रांगोळी काढायची आहे। दरवाजाला तोरण लावायचं आहे फुलांचं, पानांचं। नंतर लक्ष्मीची पावले दारापासून तर आपल्या जिथे आपण पूजा मांडणी करतो तर तिथपर्यंत लक्ष्मीची पावले काढत आणायची आहे। तर पूजेच्या आधी ही सर्व कामे आपल्याला आधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर आता इथे बघा माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर इथे गजलक्ष्मीचीही पूजा करून घेतलेली आहे, हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून। त्यानंतर इथे नंतर कळस स्थापन म्हणजे कळस स्थापन ऑलरेडी आधी स्थापन केलं आहे, फक्त इथे नारळ ठेवायचा बाकी होता। तर इथे नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने इथे मी नारळ ठेवलेला आहे। आणि आता इथे पूर्णपणे आपल्या इथे कळस स्थापन झालेला आहे किंवा तयार झालेला आहे। तर आता आपण इथे कळसाचीही पूजा करून घेऊ। कळसलाही हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर बाजूला कोरी वही, या दिवशी कोऱ्या वहीला सुद्धा खूप महत्त्व असतं। तर कोरी वही, त्यावर तुम्ही सरस्वती चिन्ह, शुभ लाभ कुंकवाने काढू शकतात किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढू शकतात कुंकवाने। आणि त्यानंतर आपल्याला त्या चिन्हांची किंवा कोरी वहीची पूजा करून घ्यायची आहे। तर आता इथे मी सरस्वती चिन्हाची पूजा करून घेत आहे, म्हणजे वहीची पूजा करून घेत आहे। तर इथे आपण पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांची तसेच सर्व वस्तूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। आणि स्टेप बाय स्टेप इथे मी पूजा मांडणी तसेच म्हणजे पूजा कशी करायची हे सर्व काही दाखवत आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर आपण झाडूची पूजा करून घेणार आहे। झाडू किंवा केळसुणीशिवाय लक्ष्मीपूजन हे पूर्ण होत नसतं, कारण झाडू किंवा म्हणजे झाडूलाच आपण लक्ष्मी मानत असतो आणि त्यामुळे या दिवशी नवीन झाडू आणून झाडूची नक्की पूजा करावी। त्यानंतर आता इथे म्हणजे सर्व एक पूजेमध्ये मांडलेल्या आपले पैसा, सोनं, त्यानंतर बोळके वगैरे आहेत तर त्यांची सुद्धा पूजा करून घेणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा यावर्षी म्हणजे 2 दिवस आपली अमावस्या तिथी आहे, पण आपल्याला 21 ऑक्टोबरच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर 21 ऑक्टोबर म्हणजे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 6:10 ते 8:40 शुभ मुहूर्त असणार आहे। तर या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर हा जवळजवळ 2.5 तासांचा शुभ मुहूर्त असेल। या वेळेतच आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे। त्यानंतर इथे मी बोळक्यांची पूजा करून घेत आहे। तर बोळक्यांना सुद्धा आपण हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत। नंतर पूजेमध्ये जर तुम्हाला दिव्यांनी किंवा फुलांनी छान असं सजावट करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात। त्यानंतर इथे मी दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि या दिवशी बघ आपल्याला सगळीकडे म्हणजे घरात, बाहेर, दारात, अंगणात सगळीकडे दिव्यांची रोषणाई करायची आहे। आणि अशा प्रकारे आपण पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांची, सर्व वस्तूंची विधिवत पूजा करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये बत्तासे लायांना या दिवशी खूप महत्त्व असतं, तर बत्तासे लाया ठेवायच्या आहेत। त्यानंतर पूर्ण खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये थोड्याशा बत्तासे लाया ठेवायच्या आहेत, त्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे।
त्यानंतर आपण घरात बनवलेला जो फराळ आहे तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, मिठाई फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे इथे संपूर्ण पूजा आपण करून घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला गणपती बाप्पांची लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. तसंच या दिवशी भगवान विष्णूंचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. तर भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मी मातेची पूजा ही अपूर्ण असते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे भगवान विष्णूंचं सुद्धा नामस्मरण किंवा भगवान विष्णूंची आरतीसुद्धा म्हणायला विसरू नका. तर अशा प्रकारे इथे स्टेप बाय स्टेप पूजा कशी करायची, संपूर्ण पूजाविधी काय आहे, तर हे सर्व काही दाखवलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.